सगळ्यांना. हो, माझं सणवारती पुनरागमन होतं आहे आणि ह्याच्यापूर्वी संत गजानन शेगावीचे या मालिकेतनं अगदी गजानन महाराजांची शिष्या साध्वी असा एक रोल मी केला होता. आणि मला एका वेगळ्या गोष्टीसाठी थँक्यू असं म्हणायचं, कारण एखाद्या कलाकाराला आपण जेव्हा एखाद्या धाटणीच्या भूमिकांमध्ये बघतो तेव्हा त्याच पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जातं. तर गजानन महाराजांची शिष्या ते कम्प्लीट खलनायिका, हा एक माझ्यावर वेगळा विश्वास दाखवल्याबद्दल सन मराठीचे खूप खूप धन्यवाद. सनमध्ये काम करताना मला ह्याच्या आधी आणि त्या भूमिकेसाठी मला नॉमिनेशन देखील मिळालेलं होतं. आणि आता मी खलनायिका खूप वर्षांनी मी खलनायिका करते, कारण मला पोलिसी खात्यात पण बऱ्याच भूमिकांबद्दल तुम्ही बघितलं तर खलनायिका खूप वर्षांनी करते. अजय दादाबरोबर मी पहिल्यांदा काम करते आणि मला असं कळलं की हा म्हणजे अजयदा सिरियल करतोय. मी फोन केला म्हणाले मला आवडेल करायला आणि सगळं जुळून आलं, कारण योग यावा लागतो असं मला वाटतं एखादी छान भूमिका तुमच्या वाट्याला यायला. तर ही भूमिका माझ्या वाट्याला आल्याबद्दल मी ग्रेटफुल आहे. थँक्यू म्हणते मी सन मराठीला, अजय दादाला, आमच्या अख्ख्या टीमला. आणि आय एम व्हेरी एक्सायटेड की खूप वर्षांनी खलनायिका मी करते आहे. तर शिवाय सस्पेन्स हो, आणि आपल्याला डेली सोप्स मध्ये किंवा दैनंदिन मालिकांमध्ये एक वेगळ्या धाटणीची सवय झालेली असते. तर तो सगळा ड्रामा तुम्हाला बघायला मिळणार आहे, पण तुम्ही बघितलं असेल तर एक लुक, ट्रीटमेंट किंवा ज्या पद्धतीने ह्या मालिकेला काय म्हणू आपण क्राफ्ट केलं गेलंय तो फार वेगळा आहे. म्हणजे आम्हाला सुद्धा ना आपल्याला सतत काहीतरी नाविन्य हवं असतं, आपण म्हणतो काहीतरी वेगळे पण हवं असतं. तर ते ह्या टीव्ही प्रोमोज मध्ये पण जाणवतं आहे. आणि अगदी खरं खरं तुम्हाला सांगायचं तर जितका सस्पेन्स प्रेक्षकांसाठी आहे तितकाच आमच्यासाठी सुद्धा आहे. म्हणजे आम्हाला सगळ्याच गोष्टींची उत्तरं अजून माहिती नाही आहेत. तर ती एक वेगळी मजा आहे. म्हणजे ते कसं अनफोल्ड होणार हे बघणं जास्त इंटरेस्टिंग असेल असं मला वाटतं.